प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी मार्फत आपण MPSC राज्यसेवा ऑनलाईन क्लासेस बघतो आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो हिस्ट्रीचा मॉडर्न हिस्ट्रीचा जो टॉपिक आहे तो आपण आज आपण बघतो आहे. आणि मागच्या बॅचेसमध्ये आपण जे आहेत भारताचे जे राजकीय संघटना आहेत त्यांना आपण टॉपिकला आपण क्लिअर केला आहे. काँग्रेस स्थापनेच्या पहिले जे राजकीय संघटना होत्या, काँग्रेस स्थापनेच्या पहिले जे राजकीय संघटना होत्या त्यांना आपण लास्ट क्लासमध्ये कव्हर केलं. एक वेळा रिव्हिजन देऊन देऊ आपण. बंगालमधल्या राजकीय संघटनामध्ये सर्वच पूर्ण बंगालमध्ये बघा, क्रांती जी आहे ती बंगालपासूनच निर्माण झाली आणि बंगालमध्येच कुठेतरी जी आहे राजकीय संघटनांची स्थापना झाली. तसं पहिली राजकीय संघटना जी भारताची आपण बघतो ती आहे लँड होल्डर्स असोसिएशन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, द्वारकानाथ टॅगोर ही आपण बघितली. ब्रिटिश इंडिया असोसिएशन बघितली, इंडियन लीग सुशील कुमार घोष आणि इंडियन असोसिएशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ठीक आहे. सो काँग्रेस बनण्याच्या पहिले ही सर्वात मोठी संघटना आहे आणि या संघटनेचं मी विस्तृत तुम्हाला जे आहे इलॉबरेशन दिलेलं आहे की या संघटनेमध्ये काय काय होतं आणि या संघटनेने कोणती आंदोलन वगैरे केली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बॉम्बे प्रांतामध्ये गेलो. बॉम्बे प्रांतामध्ये जाऊन आपण बॉम्बे असोसिएशन बघितलं. बॉम्बे असोसिएशन दादाभाई नौरोजी. पुन्हा सार्वजनिक सभा बघितली आपण बाय रनाडे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन फिरोज शाह मेहता, KT तेलंगणी, बद्रुद्दीन तय्यब. ह्या बॉम्बेमधल्या संघटना आपण कंप्लीट केल्या. ठीक आहे. हे पण जे आहे हे खूप आपण मद्रासमध्ये गेलो ना. मद्रास नेटिव्ह असोसिएशन आणि गझलू चेट्टी यांची ही संघटना आहे, बरोबर. आणि मग मद्रास महाजन सभा या P आनंदचार्य या सर्व संघटना आपण जे आहे हे लास्ट क्लासमध्ये आपण कव्हर केले. या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं होतं की काही संघटना लंडनला पण बनली होती. लंडनला जी संघटना बनली होती तिचं नाव होतं ईस्ट इंडिया असोसिएशन. आणि बाय कोणाद्वारे आहे ही संघटना? ईस्ट इंडिया असोसिएशन कोणाद्वारे आहे? दादाभाई. ठीक आहे. तर हे सगळे संघटना जे आहेत हे राजकीय संघटना आहे. काँग्रेस बनण्याच्या पहिले म्हणजे काँग्रेस बनली ती भारताची सर्वात मोठी राजकीय संघटना होती, पण त्या पहिले पण काही राजकीय संघटना होत्या. त्या राजकीय संघटनांना आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. सो आता आपण पुढे जी आहे भारताची सर्वात मोठी राजकीय संघटना म्हणजेच अर्थात इंडियन नॅशनल काँग्रेस स्वतंत्र युगच्या काळामध्ये. ठीक आहे. त्यावेळेसची ही राजकीय संघटनाला आपण आता स्टार्ट करणार आहोत. ओके. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सर्वात मोठा जो वाटा येतो तो ॲलन ऑक्टेवियन ह्यूमचा. ॲलन ऑक्टेवियन ह्यूम स्कॉटलँडचे रहिवासी. ॲलन ऑक्टेवियन ह्यूम हे रिटायर झालेले आहेत. ठीक आहे. हे सिव्हिल सर्व्हंट होते. ठीक आहे. सिव्हिल सर्व्हंट होते म्हणजे गव्हर्नमेंटच्या मोठ्या पदावर होते. ठीक आहे. एक मोठे ब्युरोक्रॅट होते इंग्रजांच्या प्रशासनामध्ये. हे रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर यांनी जे आहे इनिशिएटिव्ह यांच्या प्रयत्नामुळे जे आहे काँग्रेसची स्थापना. यांनी काय प्रयत्न केला? पहिला मी तुम्हाला स्टेप नंबर 1 सांगितली. स्टेप नंबर 1 यांनी जे कलकत्ता युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत, कलकत्ता युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी त्यांना यांनी लेटर लिहिले. ठीक आहे. किंवा तुम्ही एक संघटना बनवा आणि ही संघटना जी आहे ती कशी असेल? ऑल इंडिया स्वरूपाची असेल. संपूर्ण भारत जे आहे याच्यामध्ये समावेश असला पाहिजे या संघटनेत. ठीक आहे. ही त्यांची पहिली स्टेप. हे त्यांनी कधी केलं? 1883 मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिले आणि सांगितले की बा तुम्ही एक ऑल इंडिया लेवलची संघटना. स्टेप नंबर 2 त्यांनी प्रयत्न स्टार्ट केला. त्यांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद पण भेटला. ठीक आहे. त्यांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पण भेटला. स्टेप नंबर 2 काय आहे? ॲलन ऑक्टेवियन ह्यूम अडयार मद्रासजवळ. ठीक आहे. तिथे काय चालू आहे? थिऑसॉफिकल सोसायटीचं अधिवेशन. आणि तिथे कोण कोण आहे? तिथे जे आहे तिथे दादाभाई नौरोजी आहे, मोठे लीडर.
ऑलरेडी इथे जे आहे त्या फिलॉसॉफिकल सोसायटीच्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी बसलेले आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे तिथे, ठीक आहे. तर अनेक जे मोठे मोठे नेते आहेत भारताचे त्या फिलॉसॉफिकल सोसायटीच्या अधिवेशनामध्ये अडेयारला होते. तिथे ॲलन ऑक्टेवियन ह्यूम पोचले आणि ॲलन ऑक्टेवियन ह्यूमनी जे आहे, ॲलन एओ ह्यूमनी जी आहे आपली जी विचारधारा आहे ती सांगितली बा आपण एक ऑल इंडिया लेवलची संघटना होतो आणि त्याच्यामध्ये सर्व भारताचे लोकांचा सहभाग करू आणि मग त्यांचं आपण एक अधिवेशन करू. मग त्या ॲलन ऑक्टेवियन ह्यूमनी जी आहे इंडियन नॅशनल युनियनची स्थापना, इंडियन नॅशनल युनियनची स्थापना. कधी त्या संघटनेला काय नाव दिलं? इंडियन नॅशनल युनियन. कधी स्थापना केली? 1884ला त्या इंडियन नॅशनल युनियनची त्यांनी स्थापना केली ॲलन ऑक्टेवियन. मग कालांतराने काय त्यांनी डिसाईड केलं की आपण जे आहे आपण या संघटनेमार्फत कुठेतरी भेटूया आणि एक अधिवेशन करूया, वार्षिक अधिवेशन. आणि त्यांनी डिसिजन घेतलं की ठिकाण जे आहे ते असेल पुणे. पुण्याला जे आहे या संघटनेचं इंडियन नॅशनल युनियनचं जे आहे हे मीटिंग होणार पुण्यात. पण पुण्याला काय झालं? पुण्याला जे आहे तिथे कॉलराची साथ. पुण्याला जे आहे 1885ला त्यांनी भेटण्याचं ठरवलं. चलो 1885 को जाते 18 साल में आपण मिळते, ठीक आहे. पण पुण्याला काय झालं? तिथे कॉलराची साथ असल्यामुळे ही मीटिंग जी आहे ही कॅन्सल झाली. आणि ही कुठे झाली? मग बॉम्बे. 1885ला बॉम्बेला हे लोक भेटले. हे जे इंडियन नॅशनल युनियनचे जे लोक आहेत ते सर्व भेटले. परंतु त्यांच्यापैकी एक मोठे लीडर, त्यांचं नाव आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींनी हे नामकरण आपण इंडियन नॅशनल युनियन म्हणण्यापेक्षा आपण त्याला जे आहे इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणूया, त्याला ते बेटर राहणार असं त्यांना कुठेतरी असं वाटायला लागलं. म्हणून त्यांनी दादाभाई नौरोजींनी जे आहे त्याचं नामकरण जे आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून दिलं. मुंबईला यांची पहिली मीटिंग झाली आणि ठिकाण आहे तेजपाल संस्कृत कॉलेज. तेजपाल संस्कृत कॉलेज, ठीक आहे. इथे जे आहे त्याची मीटिंग झाली आणि त्या पहिल्या अधिवेशनामध्ये जे आहे अध्यक्ष महोदय जे होते ते होते रोमेशचंद्र बॅनर्जी. यांना अध्यक्ष बनवण्यात आलं. आणि त्या पहिल्या अधिवेशनामध्ये टोटल 72 सदस्य होते, 72 डेलिगेट्स जे आहे ते होते. 72 सदस्यांची मीटिंग जी आहे ती झालेली आहे आणि अध्यक्ष पहिल्या याच्याचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत रोमेशचंद्र बॅनर्जी, ठीक आहे. आणि बॉम्बे ठिकाण आणि तारीख जी आहे ती आहे 28 डिसेंबर, ठीक आहे, लक्षात ठेवा. 28 डिसेंबर. आणि या 28 डिसेंबरला काँग्रेस जी आहे तो आपला स्थापना दिवस पण म्हणतो. सो हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते काही बारीक पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात पाहिजे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जी आहे यांची मीटिंग झाली बॉम्बेला. होणार कुठे होती? मुंबईला, पुण्याला. पण पुण्याला काय होता? हॅजा पसरला होता, कॉलेरा पसरला होता. तर कॉलेरा पसरल्यामुळे जी आहे त्यांनी आपली जी मीटिंग आहे ती चेंज केली आणि मुंबईला. काही पुस्तकांमध्ये प्लेग वगैरे लिहिलेलं आहे. इट इज नॉट प्लेग, इट इज ॲक्च्युअली कॉलेरा, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर त्या कॉलेरामुळे जे आहे ते त्यांनी आपलं ठिकाण चेंज केलं आणि त्या ठिकाणी जे आहे 72 सदस्य मौजूद होते. कोणते सदस्यांमध्ये कोण होते? NG चंदावरकर मौजूद होते, चंदावरकर, ठीक आहे. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी प्रेझेंट होते, ठीक आहे. बदरुद्दीन तय्यबजी होते, ठीक आहे, बदरुद्दीन तय्यबजी, ठीक आहे. KT तेलंग होते, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, KT तेलंग. त्याच्यानंतर जे आहे निशा वाचा प्रेझेंट होते, निशा वाचा हे पण प्रेझेंट होते, ठीक आहे. त्याच्यानंतर लोकमान्य तिलक पण प्रेझेंट होते, बाल गंगाधर तिलक जे आहेत ते पण प्रेझेंट होते, ठीक आहे, हे पण प्रेझेंट होते. तर हे सर्व जे आहेत त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या मीटिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट पॉईंट, या मीटिंगमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी उपस्थित नव्हते. या मीटिंगमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी उपस्थित नव्हते. का बरं नव्हते? कारण की त्यांच्या संघटनेचं पण वार्षिक अधिवेशन सुरू. त्यांचं संघटना कोणती आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जीची. आता मी तुम्हाला थोड्या वेळा पहिले सांगितली की काँग्रेस बनण्याच्या पहिले सर्वात मोठी संघटना सुरेंद्रनाथ बॅनर्जीची आहे. तर ती कोणती संघटना आहे? इंडियन असोसिएशन. सुरेंद्रनाथ बॅनर्जी याच्यामध्ये या मीटिंगमध्ये मौजूद नव्हते. या 72 सदस्यांमध्ये सुरेंद्रनाथ नव्हते. पण पुढच्याच वर्षी जे आहे त्यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जीची जी आहे आपली जी इंडियन असोसिएशन नावाची संघटना आहे ती काँग्रेसमध्ये विलीन करून टाकली. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट जी लक्षात ठेवण्यासारखी हे आहे की पहिल्या अधिवेशनामध्ये बाळ गंगाधर टिळक उपस्थित आहे. बाळ गंगाधर टिळक यांनी आयुष्यभर प्रयत्न केला की कुठे ना कुठे मी जे आहे या पक्षाचा अध्यक्ष बनला पाहिजे, कोणत्या ना कोणत्या अधिवेशनाचा मी अध्यक्ष बनला पाहिजे. पण यांनी अखेरपर्यंत खूप प्रयत्न केला पण हे कधीच
जे आहेत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाही बनू शकले. ठीक आहे, काँग्रेसची जेव्हा पहिली मिटिंग होऊन आली त्याच्यामध्ये टिळक मौजूद आहेत, पण त्यांनी आयुष्यभर जे आहे प्रयत्न केले मी कधीतरी अध्यक्ष बनेल, पण ते कधीच अध्यक्ष बनू शकले नाही. हे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, वाय काँग्रेस. आता एवढी पूर्ण स्टोरी सांगितली आहे तुम्हाला. वाय काँग्रेस. अनिकेत मेश्राम, वाय काँग्रेस. संघटना चालू आहेत ना, संघटना चालू आहेत. 1857चा उठाव झालेला आहे. भारतीयांना समजलेला आहे की आपण युद्ध करून जिंकू शकत नाही, यांच्यासोबत आपण काहीतरी युद्ध करू किंवा काहीतरी आपण प्रयत्न करू, तशाने आपल्याला राजकारण यांना इथून पळवता येणार नाही. म्हणून आपण यांना या इंग्रजांना भारतातून पळवण्यासाठी आपण यांच्या प्रशासनामध्ये जाऊया, आपण यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवूया आणि हळूहळू जी आहे प्रशासन आपल्या हातामध्ये घेऊया. हा प्रयत्न होता, म्हणून काँग्रेसची स्थापना झालेली आहे. वाय काँग्रेस. दॅट इज द रिझन फॉर फॉर्मेशन ऑफ काँग्रेस. जेव्हा आपण UPSCची जी सिव्हिल सर्व्हिसेसची जी मेन्सची एक्झाम देतो ना, त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन विचारले जातात, वाय काँग्रेस वॉज फॉर्म. मग त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागतं की काँग्रेस का बरं स्थापना झाली. कारण की जनतेला समजायला आलेलं आहे आणि जनता बुद्धिजीवी झालेली आहे, जनता शिक्षित झालेली आहे. ठीक आहे, युनिव्हर्सिटीजची स्थापना झालेली आहे 1857ला. तर हे सगळ्या बेसिसवर जे आहे दॅट वॉज अ बेसिस. हे बुद्धिजीवी लोकांनी काँग्रेस स्थापना केली. काँग्रेसमध्ये कोण आहेत या काँग्रेसमध्ये? वकील आहेत. हा कोणता काळ चालू आहे? हा सुरुवातीचा काळ कोणता आहे? हा जहालवाद्यांचा, मवाडवाद्यांचा काळ आहे. मवाडवाद्यांमध्ये कोण आहे? इंजिनियर आहे, डॉक्टर आहेत, वकील आहेत. ठीक आहे, हे स्कॉलर लोक आहेत जे याच्यामध्ये समावेश केलं. म्हणून या लोकांनी मिळून जे आहे काँग्रेसची स्थापना केली आहे. मग याच्या मागे अजून एक दुसरी थिअरी पण आहे की मी आता थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. युनियनच्या ठिकाणी काँग्रेस का यूज केलं? कारण की काँग्रेस हा जो आहे ऑलरेडी US मध्ये हा वापरलेला शब्द होता, अमेरिकेमध्ये वगैरे. काँग्रेसला या अशी काँग्रेस नावाची संघटना होती तिथे, म्हणून तो नाव तिथे वापरण्यात आलं. दॅट वॉज द रिझन. बरं, एनिवेज आपण पुढे जाऊ आणि याच्यामध्ये एक सिद्धांत आहे, एक थिअरी आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी दूर करा आणि टॉपिकवर इम्पॉर्टंट आहे. सेफ्टी वॉल थिअरी. सेफ्टी वॉल सिद्धांत, याला सेफ्टी वॉल थिअरी पण. आणि सेफ्टी वॉल सिद्धांत काय आहे याला आपण समजूया. सेफ्टी वॉल सिद्धांत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज दिस सेफ्टी वॉल थिअरी अबाउट द फॉर्मेशन ऑफ काँग्रेस? काँग्रेसच्या स्थापनाबद्दल सेफ्टी वॉल सिद्धांतबद्दल सांगण्यात आलेलं आहे. हे नेमकं काय आहे? सेफ्टी वॉल सिद्धांत जो आहे तो असा सांगतो की या इंग्रजांनीच या पक्षाची स्थापना, इंग्रजांनीच या पक्षाची स्थापना, असा सेफ्टी वॉल सिद्धांत सांगतो. मग सेफ्टी वॉल सिद्धांत कोणी दिला? सेफ्टी वॉल सिद्धांत लाला लजपत रायांनी दिला. लाला लजपत राय यांनी सेफ्टी वॉल सिद्धांत, म्हणजे एक्झॅक्टली यांनी एक लेख लिहिला होता. यांचा जो न्यूजपेपर आहे, यांचा पण एक न्यूजपेपर आहे ज्याचं नाव आहे यंग इंडिया. त्याचं नाव आहे यंग इंडिया. यंग इंडिया बऱ्याचशा लोकांचा न्यूजपेपर आहे. त्याच्यापैकी लाला लजपत रायचा पण न्यूजपेपर आहे. त्याच्यामध्ये ते एक आर्टिकल लिहितात अबाउट सेफ्टी वॉल सिद्धांत. ते काय म्हणतात की कांग्रेस डफरिन के दिमाग की उपज है. कांग्रेस जो है वो डफरिन के दिमाग की उपज है. कांग्रेस डफरिन के दिमाग की उपज आहे असं ते म्हणतात. मग ते असं का बरं म्हणतात? त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा 1857चा उठाव झाला होता, हा उठाव अशा पद्धतीचा उठाव नाही झाला पाहिजे, माझ्या काळात नाही झाला पाहिजे. नेमकं खासकर मी जेव्हा व्हाईसरॉय आहे, म्हणून त्या लॉर्ड डफरिन जेव्हा व्हाईसरॉय आहे तेव्हाच काँग्रेस स्थापना झालेली आहे. तर डफरिननी जी आहे ॲलन ऑक्टेवियन ह्यूमची निवड केली आणि ॲलन ऑक्टेवियन ह्यूमला सांगितलं की बाबा तू एक काम कर, तू पूर्ण ऑल इंडिया लेवलवर एक राजकीय संघटना स्थापित कर. आणि ऑल इंडिया लेवलवर संघटना स्थापित करून जी आहे, ऑल इंडिया लेवलवर संघटना स्थापित करून जी आहे त्या भारतीयांच्या मनामध्ये काय विचार आहेत. बघा कसं आहे, ऑल इंडिया लेवलची संघटना, कारण संघटना तर ऑलरेडी बनलेल्या आहेत. मग ऑल इंडिया लेवलची जेव्हा आपण संघटना स्थापित करू, ऑल इंडिया लेवलची आपण जेव्हा संघटना स्थापित करू, तेव्हा आपल्याला जे आहे त्यांचे विचार माहीत पडतील. त्या भारतीयांच्या मनात काय चालू आहे, इंग्रजांच्या मनाच्याबद्दल काय द्वेष तर नाही आहे, नेमकं त्यांचे काय विचारधारा आहे, ह्या गोष्टी आपल्याला जे आहे माहीत पडतील. म्हणून ॲलन ऑक्टेवियन ह्यूमला जी आहे सांगितलं की तुम्ही एक मोठी जी आहे संघटना बनवा आणि भारतीयांच्या मनात काय आहे ते विचार ते आपल्यासमोर ते मांडतील, तर आपण त्यांचे सोल्युशन काढू शकू आणि अशा पद्धतीचा उठाव नाही होणार. यालाच जे आहे सेफ्टी वॉल थिअरी म्हणतात.
यालाच जे आहे सेफ्टी वॉल सिद्धांत म्हणतात. ठीक आहे. काँग्रेस जी आहे ही डफरींच्या डोक्याची उपच आहे. ठीक आहे. असं म्हणतात लाला लाजपत. आता न्यूजपेपरमध्ये त्यांनी छापलं होतं. आता या सेफ्टी वॉल सिद्धांतामुळे काय झालेलं आहे की जे उजवे आहेत, जे राईट विंगवाले आहेत आपल्या देशामध्ये, ठीक आहे, उजवा आणि डावा असतो की नाही, राईट विंग लेफ्ट विंग, ठीक आहे, काय राईट विंग लेफ्ट विंग काय असतं ते तुम्ही बघू शकता यूट्यूबमध्ये, खूप काय दिलेलं आहे त्याच्याबद्दल. तर जे उजवे आहेत ते म्हणून या काँग्रेसला जे आहे हे ठरवतात, अरे इंग्रजांचीच बनवलेली पार्टी आहे, इंग्रजांनीच बनवलेली आहे पार्टी, त्यांच्याच डोक्याचं आहे. पण हे जे आहे हे सगळ्या गोष्टी लाला लाजपत रायांनी सांगितलं होतं आणि लाला लाजपत राय पण एक काँग्रेसीच आहेत आणि हे शेवटी जे आहे हे जहालवादी काँग्रेस आहे. ठीक आहे. हे जहालवादी काँग्रेसी आहे आणि त्यांचे मतभेद होते म्हणून कदाचित कुठे ना कुठे त्यांनी जे आहे काँग्रेसच्या बद्दल असे उद्गार जे आहेत 1916 की 17 यांनी ते उद्गार काढलेले आहेत. ठीक आहे. सो हे जे आहेत हे सगळे पॉईंट्स आहेत. यांचं असं म्हणणं आहे की ॲलन ऑक्टिव्हिन हुमची जी बायोग्राफी आहे, जी काय म्हणतो आपल्याला बायोग्राफीला, त्या बायोग्राफी जी आहे त्याच्यामधून मी जे आहे मी सगळं हे माहीत केलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही त्याच्यावर संशोधन करू शकता, रिसर्च करू शकता. स्पून फिडिंगपेक्षा संशोधनावर जास्त विश्वास ठेवायचा. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सेफ्टी वॉल सिद्धांतबद्दल आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. सेफ्टी वॉल सिद्धांत क्लिअर झालेला आहे सगळ्यांना. सेफ्टी वॉल सिद्धांतमध्ये काही क्वेश्चन असेल तर पुटअप करा. त्यामध्ये शक्तिशाली लोकांचा समूह काँग्रेस होता म्हणून ते काँग्रेस नाव दिलं होतं. युअर राईट. नाही, महिला मेंबर तर नव्हत्याच. नाही, असं तर काही सापडलेलं नाही आहे महिलांबद्दल. ठीक आहे. नाही विशाल, ते ब्रिटिश आणि इंडियनचं मिळून नाही आहे ते सेफ्टी वॉल थिअरी. ठीक आहे. सेफ्टी वॉल थिअरी म्हणजे मी परत सांगतो आहे विशाल, सेफ्टी वॉल थिअरी मी परत सांगतो आहे, सेफ्टी वॉल थिअरी इंडियनचा काहीच त्याच्यामध्ये रोल नाही आहे. सेफ्टी वॉल थिअरी अशी आहे की जो डफरीन आहे, लॉर्ड डफरीन, त्याच्या काळात, तो व्हाईसरॉय आहे भारताचा, त्याच्या काळामध्ये 1857 सारखा उठाव परत नाही झाला पाहिजे म्हणून त्यांनी एका व्यक्तीची निवड केली, ते म्हणजे ॲलन ऑक्टिव्हिन ह्यूम. आणि त्यांनी सांगितलं की एक तू देशव्यापी संघटना बनव जेणेकरून आपल्याला सगळं काही यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते माहीत पडतील, पूर्ण देशामधून जे यांचे विचारधारा आहे, आपल्याप्रती काय विचार आहेत ते आपल्याला माहीत पडतील. म्हणून इंडियनचा इथे रोल नाही आहे. इंडियन ॲलन ऑक्टिव्हिन ह्यूम पोहोचले भारतीयांपर्यंत की भैया चलो संघटना बनाते, चलो ये करते. वो उनको सक्सेस मिला ना, संघटना बनवण्यासाठी त्यांना सक्सेस भेटलेला आहे. आणि ते ॲलन ऑक्टिव्हिन ह्यूमबद्दल सांगतो, ते सचिव राहिलेले आहेत जेव्हापासून काँग्रेस बनली. 1885 पासून ते 1906 पर्यंत ते काँग्रेसचे सचिव आहेत. सचिव म्हणजे सेक्रेटरी, लक्षात ठेवा, ते सचिव आहे. मोठ्या काळापर्यंत सक्सेस भेटलेला आहे कुठे ना कुठे यांना संघटना बनवण्याची. पण याच्या मागे रोल जे आहे, याच्यामध्ये जे डोकं आहे ते कुठे ना कुठे डफरींचं आहे असं म्हटलं जातं. दिस इज ऑल अबाउट ॲलन ऑक्टिव्हिन ह्यूम आणि जे आहे सेफ्टी वॉल सिद्धांत. ठीक आहे. तर बरोबर, ठीक आहे, ठीक आहे, ओके विशाल. तर आता पुढे जाऊया आपण. आता काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जे आहे वेगवेगळ्या लोकांनी आपले आपले वेगवेगळे मतं टाकलेले. ठीक आहे, वेगवेगळे मतं टाकलेले. आता मी सेफ्टी वॉल थिअरी पूर्ण शिकवलेली आहे. सेफ्टी वॉल थिअरी खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता जे लोक लेट जॉईन झालेले आहेत ते व्हिडिओ वगैरे बघून घ्या नंतर, सेफ्टी वॉल थिअरी काय आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे ते. काँग्रेस विषयी लोकांच्या टिप्पण्या. आता काँग्रेस विषयी लोकांनी टिप्पण्या केलेल्या आहेत. आता काँग्रेसची स्थापना झालेली आहे तर त्यांच्या टिप्पण्या आहेत. तर त्या टिप्पण्या आपण आपल्याला जे आहेत ते जे स्टेटमेंट्स आहेत ते आपल्याला बघायचे. स्टेटमेंट्स आपण बघूया. ठीक आहे, कोणाची काय टिप्पणी आहे इथून एक क्वेश्चन आयोगाने विचारले. टिप्पणी नंबर 1, डफरीन. डफरीन काय म्हणतो, काँग्रेस भारताच्या अल्पसंख्यक वर्गाचे नेतृत्व आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
काँग्रेस जी आहे ती अल्पसंख्याक वर्गाचंच नेतृत्व करत आहे. आणि तसंच आहे ना, जेव्हा काँग्रेस बनली तेव्हा तो काही खूप मोठा पक्ष नव्हताच. फक्त 72 सदस्य आहेत, 72 डेलिगेट्स आहेत त्याच्यामध्ये. तर त्या 72 डेलिगेट्स जे आहेत ते खूपच कमी सदस्य आहेत. आणि सुरुवातीला काँग्रेसमध्ये असं काही खूप मोठी पार्टी नव्हती. काँग्रेस मोठा पक्ष कधी बनला? गांधीजींच्या आगमनानंतर पूर्ण मोठा ऑल इंडिया लेवलवर पोहोचला, हे लक्षात ठेवा. इनफॅक्ट स्वदेशी आंदोलन जेव्हा चालू आहे 1905 मध्ये, तेव्हाही त्याला भारतामधून पूर्ण स्कोप प्रतिसाद नव्हता भेटला. त्याचा मॅक्सिमम प्रतिसाद बंगालमधून. म्हणून जेव्हा काँग्रेस बनली तेव्हा ती अल्पसंख्याकांचं नेतृत्व करत आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणून राहिले काँग्रेसविषयी. काँग्रेस हा जो आहे हा श्रीमंतांचा जो आहे, श्रीमंतांची पार्टी आहे असं. आणि त्यावेळी तो काळ म्हणजे महात्मा फुलेंचा पण काळ आहे. तर डफरींचं हे मत आहे की काँग्रेस अल्पसंख्याक वर्गाचं नेतृत्व करतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सेकंड व्यक्ती आपण बघूया. ठीक आहे, कर्जन. लॉर्ड कर्जन काय म्हणतात? काँग्रेस आपल्या शेवटच्या घटिका मोजत आहे. ठीक आहे, काँग्रेस आपल्या शेवटच्या घटिका मोजत आहे. ती लास्ट स्टेजवर आहे. आणि भारतामध्ये जेव्हापर्यंत मी आहे माझा प्रयत्न आहे या काँग्रेस पार्टीला पूर्णपणे समाप्त करायची. आणि शेवटची ती मूठ माती आहे, मीच टाकली असं त्यांचं म्हणणं. मूठ माती म्हणजे काय? जेव्हा तुम्ही म्हणजे ख्रिश्चन कम्युनिटीची जेव्हा तुम्ही गोष्ट करता, ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये कबर टाकली जाते, बरोबर. कबर खोदून जे आहे त्याला गाडल्या जातं, तेव्हा माती टाकतात है ना. माती टाकून जे आहे ते कबर बनते. शेवटची जी मूठ माती आहे ती मीच टाकील आणि या पक्षाला समाप्त करून मी जाईल, असं काँग्रेसचं बद्दल मत आहे लॉर्ड कर्जनचं. ठीक आहे, हे पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. प्रेशर कुकरचा स्फोट होऊ नये म्हणून जसं सेफ्टी वॉल, जसं 1856 सारखा उठावर, 1857 सारखं उठावर. ठीक आहे, यू आर राईट विशाल. नेक्स्ट, तर काँग्रेसबद्दल यांचं असं मत आहे कर्जनचं. ठीक आहे, मग आता बंकिमचंद्र चॅटर्जी काय म्हणतात? बंकिमचंद्र चॅटर्जी म्हणतात काँग्रेसचे सदस्य केवळ पदाचे भुकेले आहे. काँग्रेसचे सदस्य पदाचे भुकेले आहेत. बंकिमचंद्र चॅटर्जी, असं बंकिमचंद्र चॅटर्जी. सो दिस इज ऑल्सो अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. काँग्रेसचे सदस्य पदाचे भुकेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया चौथं जे आहे. चौथं आपण नेतृत्व बघूया. जर आम्ही वर्षातून 3 दिवस बेडकासारखे तर केल्यास आम्हाला काहीच भेटणार नाही. काहीही भेटणार नाही. हे मत होतं टिळक यांचं मत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे पण खूप इम्पॉर्टंट मत आहे. ठीक आहे, येस ॲब्सोल्युटली करेक्ट. ठीक आहे, जर आम्ही वर्षातून केवळ 3 दिवस बेडकासारखे टर्टर केल्यास आम्हाला काहीही मिळणार नाही. ठीक आहे, टिळकांचं मत आहे. आणि नेक्स्ट शेवटचं, काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे 3 दिवसाचा तमाशा. म्हणजे 3 दिवसाचा तमाशा किंवा तमाशा. काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे तमाशा. अश्विन कुमार दत्त. हे काही स्टेटमेंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे 3 दिवसाचा तमाशा, हे अश्विन कुमार दत्त. तर हे स्टेटमेंट्स आहेत काही प्रमुख नेत्यांचे जे आहेत स्टेटमेंट्स आहेत अबाउट काँग्रेस. हो, नो डाऊट अजून काही लोकांचे मतं असतील. ठीक आहे, पण हे काही इम्पॉर्टंट मतं आहेत जे तुम्हाला आयोगाने म्हणजे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे,
काँग्रेस पहिले बघूया. डफरीन काँग्रेस अल्पसंख्याक वर्गाचं नेतृत्व करत आहे आणि भारतामध्ये ती काही खूप मोठी अशी पार्टी नाही. ठीक आहे. डफरीन ते व्हाईसरॉय आहे ज्यांच्या काळामध्ये काँग्रेसची स्थापना झाली. लक्षात ठेवा. काँग्रेस कर्जन 1899 ते जे आहे 1905च्या काळामध्ये काँग्रेस कर्जन आहे भारतामध्ये. कर्जन म्हणून राहिलं की मी आता जेव्हापर्यंत आहे माझा प्रयत्न हाच आहे की आता काँग्रेसला जे आहे शेवटची मूठमाती वीस टाकील आणि त्याला इथून जे आहे एक छान त्याला एंड दे. एंड असते ना सिनेमेचा एंड, त्याला मी एक एंड देणार, चांगला एंड. ठीक आहे. जे आहे याला संपवण्याचं कार्य मी लवकरातच करणार असं त्याची म्हणून शेवटची मूठमाती. काँग्रेसचे सदस्य पदाचे भुकेले आहेत. बंकिमचंद्र चॅटर्जी म्हणून राहिले आहेत. ओके. त्याच्यानंतर जर आम्ही वर्षातून 3 दिवस गणितासारखे डर केल्यास आम्हाला काही भेटणार नाही मिळत म्हणून राहिले. काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे 3 दिवसाचा समाशा असे अश्विनी कुमार दत्त म्हणून राहिले. हे काही काँग्रेसच्या बद्दल जे आहे लोकांच्या ज्या टिप्पण्या आहेत ते तुम्हाला मी आता सांगितले. सो पुढे जाऊया. सो क्लिअर आहे. समोर जायचं आपण सगळ्यांनी. आपण 50 स्लाइडनी आपण एक पेपर घेऊन टाकू. ठीक आहे. येणाऱ्या बुधवारी किंवा गुरुवारी आपण एक पेपर घेऊन टाकू मॉडर्न हिस्ट्रीवर. चालेल ना सगळ्यांना. मॉडर्न हिस्ट्रीवर एक पेपर घेऊन टाकू आपण वेनसडेवर थर्सडेवर. काय म्हणतात? सेफ्टी वॉल थिअरी मी पूर्णपणे सांगितली आहे. लेट जॉईनिंग आहे का सेफ्टी वॉल थिअरी? मुकेश सेफ्टी वॉल थिअरी सांगितली आहे. मी परत सांगतोय सेफ्टी वॉल थिअरी काय आहे आणि खूप सुंदर पद्धतीने कोणीतरी जे आहे तुमच्या याच्यामध्ये पण खूप चांगलं कमेंट दिलेलं आहे. विशाल स्टुडंटने खूप चांगलं कमेंट पण दिलेलं आहे सेफ्टी वॉल थिअरी बद्दल. मी परत सांगतो आहे सेफ्टी वॉल थिअरी जी आहे ही लाला लाजपत रायने दिली होती. त्यांचं जे न्यूजपेपर आहे लाला लाजपत रायचं न्यूजपेपर यंग इंडिया, त्याच्यामध्ये त्यांनी त्या न्यूजपेपरमध्ये सांगितलं होतं की लाला लाजपत राय म्हणतात की ये जो डफरीन है, डफरीन की दिमाग की उपज है काँग्रेस. आणि ते सांगतात की डफरीनच्या काळामध्ये अशा पद्धतीचा उठाव नाही झाला पाहिजे, असा प्रेशर कुकरसारखा स्फोट नाही झाला पाहिजे जसा कोणाच्या काळात झाला होता, कॅनिंगच्या काळात झाला होता. 1857चा उठाव झाला होता. त्या पद्धतीचा उठाव नाही झाला पाहिजे. म्हणून भारतीय लोकांच्या मनामध्ये काय नेमकं मत आहे ते आपण माहीत करून घेऊ. त्याला म्हणून एक संघटना बनवूया, ती भारतव्यापी असेल. हे कार्य त्यांनी जे आहे आले ऑक्टोबर जूनला दिलं. अशा पद्धतीने सेफ्टी वॉल थिअरी आहे. आणि मी आता तिसऱ्यांदा सांगत आहे सेफ्टी वॉल थिअरी. सो सेफ्टी वॉल थिअरी कंप्लीट केली आपण आणि आपण काँग्रेसच्या बद्दल लोकांच्या टिप्पण्या पण आपण कव्हर केल्या. आता आपण पुढे जाऊ. हो नक्कीच आपण लवकर पीपीटी बेसिसवर आपण एक पेपर घेऊन टाकू 100%. आता आपण चाललो आहे राष्ट्रीय आंदोलनाकडे चाललो आहे. राष्ट्रीय आंदोलनाचे प्रथम चरण. राष्ट्रीय आंदोलनाचे प्रथम चरणकडे चाललो आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द इंडिपेंडेन्स. ओके. फ्रीडम स्ट्रगल कडे पहिला स्टेप आहे. फर्स्ट स्टेप किंवा राष्ट्रीय आंदोलन प्रथम चरण म्हणजे मवाळवाद्यांचा काळ. ते 1905 हा जो काळ आहे हा मवाळवाद्यांचा काळ. काय म्हणतो मवाळवाद्यांना आपण इंग्लिशमध्ये आपण यांना मॉडरेट्स. अजून काय म्हणतो? लिबरल्स म्हणतो. लिबरल्स LIBERALS. तर हा जो काळ आहे हा प्रथम राष्ट्रीय आंदोलनाचा चरण आहे. आणि इथूनच कुठे ना कुठेतरी जे राष्ट्रीय आंदोलन आहे ते थोडा स्टार्ट झालं आहे. आणि जे काँग्रेसचे जे इनिशियल इयर्स होते, पहिलेचे जे काही दिवस होते त्याच्यामध्ये या विचारधाराचं जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे आपल्याला नेतृत्व दिसून पडतं. या विचारधाराचं मवाळवादी विचारधारा इथून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून पडते. आणि हे नेमकं काय आहे आपण आता बघू. सर्वात पहिला पॉईंट मला लक्षात ठेवायचा आहे, या मवाळवादी मध्ये बुद्धिजीवींचा समावेश होतो. बुद्धिजीवी लोक होते. बुद्धिजीवी म्हणजे कोण? वकील वर्ग, शिक्षक वर्ग,
डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, ठीक आहे. या लोकांचा जे आहे वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर्स यांचा समावेश होतो. तो प्रोफेसर आहेत, ठीक आहे. हे सगळ्या लक्षी तुम्हाला लक्षात ठेवायचं. प्रोफेसर कोणी मला विचारलं होतं, एका मला कोणी विचारलं, सर डॉक्टर होते का म्हणे त्यावेळेस, सर डॉक्टर झाले होते का? अरे हो मित्रा, डॉक्टर स्टार्ट झाले होते 1835 पहिलं मेडिकल कॉलेजची स्थापना झालेली आहे कलकत्त्याला. 1835 मेडिकल कॉलेजची स्थापना झालेली आहे कलकत्त्याला, ठीक आहे. आणि डॉक्टर होते. कादंबनी गांगुलीचं नाव तुम्ही ऐकलं असेल, डॉक्टर कादंबनी गांगुली. डॉक्टर कादंबनी गांगुली इज अ पार्ट ऑफ काँग्रेस, ठीक आहे. हां, पहिल्या मिटिंगमध्ये नव्हत्या ते, पण 1890 त्यांनी भाषण दिलेलं आहे. कादंबनी गांगुलींनी एक प्रश्न होता एक्झाममध्ये की पहिली महिला जिनी काँग्रेसच्या अधिवेशनात भाषण दिले, काँग्रेसच्या अधिवेशनात ज्या महिलेने भाषण दिले, महिला अध्यक्ष नाही म्हणतोय, तिला भाषण दिले 1890 कादंबनी गांगुली. आणि आय थिंक इट इज कलकत्ता अधिवेशन बघून घ्यायला इकडं चेक करू, ठीक आहे. सो हे सगळे जे आहेत हे मोठ्या प्रमाणात जे आहेत मवाडवाद्यांच्या तुम्ही संघटनेमध्ये, मवाडवादीमध्ये तुम्ही हे टाईपचे लोक तुम्ही बघू शकता, बुद्धिजीवी वर्गाचा समावेश, ठीक आहे. सो मग यांनी आपल्या जे आहे बघा, काँग्रेसची स्थापना आणि काँग्रेसचं आता कार्य काय आहे. काँग्रेसचं कार्य आहे भारतीयांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते इंग्रजांसमक्ष ठेवायचे, ठीक आहे. तर आता काँग्रेस भारतीयांचे जे प्रॉब्लेम आहेत ते इंग्रजांसमोर ठेवणार आहे. म्हणजेच मवाडवाद्यांचं इथे वर्चस्व आहे. मवाडवादी आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते कशा पद्धतीने इंग्रजच्या समोर ठेवायचे, तर हे लक्षात ठेवायचं. प्रॉब्लेम जे आहे त्यांचे जे हे आहे कठीण प्रॉब्लेम वगैरे गोष्टी ते इंग्रजांसमोर ठेवायचे आहेत. तर काय कशा पद्धतीने हे ठेवायचे हे लक्षात ठेवायचे. म्हणजे काही शब्द आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे. शिस्त, निमंत्रण, स्मरणगट, निमंत्रण देणे, ठीक आहे. स्मरणगट, ठीक आहे. निमंत्रण, स्मरणगट. त्याच्यानंतर तुम्हाला शिष्टमंडळ. आता हे थोडे कठीण असतात शब्द, म्हणून मी काय म्हणतो कधी जे आहेत इंग्लिश शब्द पण खूप इम्पॉर्टंट असतात, म्हणून इंग्लिश शब्द पण लक्षात ठेवायचे. याला पेटिशन्स, मीटिंग्स, रेझोल्युशन्स. पेटिशन्स, मीटिंग्स, रेझोल्युशन पार्ट करणे, ठीक आहे. रेझोल्युशन्स, ओके. आणि त्याच्यानंतर पॅम्पलेट आणि मेमोरँडम. पॅम्पलेट, मेमोरँडम, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींनी जे आहेत जे मवाडवादी लोक आहेत ते आपले प्रॉब्लेम्स जे आहेत, आपल्या ज्या गोष्टी आहेत, डेलिगेशन्स. तर हे मवाडवाद्यांचे टेक्निक आहे. मवाडवादी या सगळ्या बेसिसवर जे आहेत कव्हर होतात सगळं. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. स्मरणगट, निमंत्रण, शिष्टमंडळ, ठीक आहे. पेटिशन तयार करणं, मीटिंग, रेझोल्युशन, पॅम्पलेट, मेमोरँडम, डेलिगेशन, हे सगळे जाऊन द्यायचे इंग्रजांना. काही रस्ता वगैरे खराब असला की कलेक्टरला जाऊन देतो ना आपण मेमोरँडम, डेलिगेशन, निमंत्रण देतो ना, सर असं असं आहे, प्रॉब्लेम आहे, या एरियामध्ये पाणी चांगलं नाही होऊन राहिलं आहे, देतो की नाही आपण. त्या पद्धतीने जे आहे टेक्निकनी हे लोक जे आहेत काय म्हणतात त्याला आपले प्रॉब्लेम्स इंग्रजांसमोर मांडायचे. तर हे यांचे काही जे आहेत काय म्हणू शकतो आपण त्याला, यांचे त्या टेक्निक्स आहेत, ठीक आहे. यांचे त्या सरकारने समक्ष प्रार्थनापत्र दिलं आहे. प्रार्थनापत्र यांनी प्रार्थनापत्र हे सगळे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मवाडवाद्यांमध्ये. तर मवाडवादी अशा पद्धतीने आपले जे आहेत, आपल्या ज्या गोष्टी आहेत ते इंग्रजांसमोर ठेवायचे. हे सगळी जी पद्धत आहे, हे सगळी जी याला जे आहे त्याला जहालवाद्यांनी जी आहे भिक्षा मागण्याची वृत्ती म्हटली. या सगळ्या गोष्टींना जहालवाद्यांनी भिक्षा मागण्याची वृत्ती म्हटली आहे. भिक्षा जी आहे मागण्याची वृत्ती म्हटली. हे सगळे पॉईंट जे आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तर कधी कधी मी सांगतो शॉर्टमध्ये स्टुडंट्सला 3P लक्षात ठेवा. 3P काय असतं? 3P म्हणजे प्रेयर, पेटिशन, प्रेयर्स, पेटिशन अँड प्रोटेस्ट. करेक्ट. हे काही वर्ड आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्ही 3P लक्षात ठेवा. प्रेयर्स, पेटिशन, प्रोटेस्ट. हे जे आहेत हे काही त्यांची पद्धत आहे आपले डिमांड्स, आपले सगळे प्रॉब्लेम्स इंग्रजांच्या समोर ठेवण्याचे. 3P टेक्निकला लक्षात ठेवा.
सो इज दिस क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? डन. सो आज विद्यार्थी थोडे जास्त दिसून राहिले. 92. ओके, आतापर्यंत काय माहिती काय झोपले असतील. एनिवेज, यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, तुम्ही नक्कीच बघाल त्यांना. ठीक आहे. क्लासेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. सगळे क्लासेस इम्पॉर्टंट आहेत. ते पण तुम्हाला सांगतोय, काही लोकांना थोडंसं माझ्यापेक्षा जास्त माहीत असेल असं होऊ शकतं कदाचित. ठीक आहे, असं पण असेल. पण आय टेल यू वन थिंग. ठीक आहे, गोष्ट मला सांग. एवरीडे अपने नॉलेज को अपडेट करना है. जितना हो सकता है आपको एवरीडे जो है नॉलेज अपडेट करना है. तो आगे बढ़ते हैं. लीडर्स, नेते, मावळवाद्यांचे नेते कोण कोण आहेत? तो अनेक नेते आहेत. मावळवाद्यांचे नेते सगळ्यांना माहीतच आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी बहुत बड़े लीडर है मावळवादी. दादाभाई नौरोजी, ठीक है. फिरोज शाह मेहता, ये सब लीडर्स के नाम पाठ करो. फिरोज शाह मेहता. ये आनंद चार्लू की है, वो मद्रास महाजन सभा वाले. ये आनंद चार्लू, दिनशा वाचा, ठीक है. केटी तेलंग, ठीक है. ऐसे अनेक लीडर्स है जो है बदरुद्दीन तैयब जी. तो ये सब जो है चंदावरकर, एन चंदावरकर, एनसी चंदावरकर, एन चंदावरकर, ये जो लीडर है ये सारे मावळवादी नेते. तो ये आपको पॉइंट्स मावळवादी नेते के जो है सभी आप नेते जो है याद करके रख लो. ठीक है, इम्पोर्टेंट है ना. उमेश चंद्र बॅनर्जी है, ठीक है. रानाडे आहेत, महादेव गोविंद रानाडे. तो हे जे सगळे लीडर्स आहेत, हे सगळे जे लीडर्स आहेत जे मी तुम्हाला नाव सांगतो हे सगळे मावळवादी नेते. सो व्हेरी व्हेरी मावळवादी नेते आपण बघितले. ठीक आहे, चलो आगे बढ़ते हैं. आता मावळवाद्यांचा काळ आहे, ठीक आहे. मावळवाद्यांचा जो काळ आहे तो आपण बघितला. ठीक आहे, आणि मावळवाद्यांचे नेते बघितले, त्यांच्या पद्धती बघितल्या. ठीक आहे. सो आता अजून काही तुम्हाला सांगतो. आता प्रॉब्लेम जे आहे अजून काय आहे त्याच्यामध्ये. 1887 ला दादाभाई नौरोजी यांनी भारतीय सुधार समितीची स्थापना. भारतीय सुधार समिती. भारतीय सुधार समितीची स्थापना जी आहे दादाभाई नौरोजी. ठीक आहे. आता हे जे मावळवादी होते, या मावळवाद्यांनी इंग्रजांना पण काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मावळवाद्यांनी काही इंग्रजांना पण आपले अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्याचा प्रयत्न केला. मावळवाद्यांनी इंग्लंडमध्ये पण आपली काहीतरी मीटिंग असली पाहिजे, काँग्रेसचा आपला एक ग्रुप असला पाहिजे इंग्लंडमध्ये, हा पण प्रयत्न मावळवाद्यांनी केला. मावळवाद्यांचा प्रयत्न सांगतो भारतीय सुधार समिती, ते काँग्रेसच्याच पक्षाची एक जी आहे छोटीशी समिती बनवली होती दादाभाई. तर त्या भारतीयांना जी आहे कशा पद्धतीने जी आहे लोकशाहीचं ज्ञान द्यावं, ठीक आहे, डेमोक्रेसीचं ज्ञान द्यावं, स्वातंत्र्याचं ज्ञान द्यावं, ठीक आहे, राजकारणाचं कसं ज्ञान द्यावं, हा प्रयत्न भारतीय सुधार समितीचा होता दादाभाई नौरोजी यांनी. ओके. सो बोलण्याचं तात्पर्य हे आहे की काँग्रेस जी आहे केवळ जे आहे भारतापर्यंत सीमित राहण्याचा प्रयत्न नव्हती करत. ठीक आहे, त्यांनी जी आहे येस, त्याचं नाव आहे ब्रिटिश कमिटी ऑफ इंडिया. ब्रिटिश कमिटी ऑफ इंडिया. ब्रिटिश कमिटी ऑफ इंडिया 1889 ला स्थापित केली लंडनला. आता हे काँग्रेसचे सदस्य पण इंग्रज, आणि कुठे सगळे लंडनला. ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन नाव खूप इम्पॉर्टंट आहे, विलियम वेडरबर्ग.
विलियम हिडनबर्ग आणि याच्यामध्ये एक नाव येतं विलियम डिग्बी. विलियम डिग्बी दोन वेगवेगळे मात्र. हे अध्यक्ष कशाचे? ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियाचे. ब्रिटिश कमिटी ऑफ इंडिया कुठे आहे? ब्रिटिश कमिटी ऑफ इंडिया कुठे आहे? लंडनला. ब्रिटिश कमिटी ऑफ इंडिया कोणाचा पार्ट आहे? काँग्रेसचाच पार्ट आहे. काँग्रेसचाच पार्ट आहे. कुठे? लंडनला. दोन इंग्रज तिथे आहे, त्यांचं नेतृत्व करून राहिले या ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियाचे. एक आहे विलियम हिडनबर्ग, जे याचे अध्यक्ष आहे ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियाचे, आणि एक विलियम डिग्बी आहे जे सचिव. विलियम डिग्बीने एक वर्तमानपत्र पण काढलं, त्याचं नाव आहे इंडियन. वर्तमानपत्र पण काढलेलं आहे, त्याचं नाव आहे इंडियन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. हे सगळं मवाळवाद्यांचा प्रयत्न सुरू आहे. मवाळवाद्यांनी प्रयत्न करण्याचं काम केलं आणि इंग्रजांना पण समावेश करण्याचा प्रयत्न केला. लंडनपर्यंत जे आहे आपले प्रॉब्लेम्स कसे तरी पोहोचवायचे काही ना काही त्यांनी, म्हणून इंग्रजांची एक कमिटी बनवली ज्याचं नाव आहे ब्रिटिश कमिटी ऑफ इंडिया, जी लंडनला बनली. त्याचे दोन इंग्रज अध्यक्ष होता, एक विलियम हिडनबर्ग आणि विलियम डिग्बी. तो इथपर्यंत मॅटर क्लिअर आहे का? हे अधिवेशन व अध्यक्ष वगैरे हे नंतर टाका. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या टाकू नका आता सध्या. ते सगळ्या गोष्टी आपण नंतर बघूया. पहिले कन्सेप्टवर भर द्या. ठीक आहे, कन्सेप्टवर जास्त भर द्या. मी परत सांगतो आहे, मी परत तीच गोष्ट सांगतो आहे जी टीना डबीरनी सांगितली. ठीक आहे, टीना डबीर म्हणते की तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट समजाल तर रिझल्ट लवकर येईल. टीना डबीरचं म्हणणं हेच होतं की कन्सेप्टवर तुम्ही भर द्या, त्याच्याने तुमचे वन लायनरवर भर नको द्या. याचा अध्यक्ष त्याचे कन्सेप्टवर भर. चलो आगे बढ़ते हैं. तो आता या मवाळवाद्यांना यश काय होतं? ठीक आहे, यश म्हणजे हे आता मवाळवादी जे आहे हे आपण मवाळवाद्यांचं आता काम बघू. मवाळवाद्यांचं काम बघायचं आहे. ठीक आहे, काय डिमांड आहेत मवाळवाद्यांचे, त्यांचे डिमांड्स काय? आता मवाळवाद्याच्या जे डिमांड्स असतील, मवाळवादी नेते जे आपले डिमांड्स करतील तेच काँग्रेसचे डिमांड आहे, तेच काँग्रेसच्या मागण्या आहेत ज्या मवाळवादी. कारण की कोणाचं वर्चस्व आहे? मवाळवाद्यांचं वर्चस्व आहे. म्हणून मवाळवाद्यांचं मागण्या म्हणजेच काँग्रेसच्या मागण्या. ठीक आहे, तर आपण मवाळवाद्यांच्या मागण्या बघूया. ठीक आहे, काय मागण्या? इंग्रजांसमोर मागण्या ठेवल्या असतील ना, तर असे थिओरिटिकल क्वेश्चन असतात की कोणते कोणते मागण्या होत्या, 1 2 3 4 कोणते बरोबर आहे ना. तर आपण मागण्या बघूया, मवाळवाद्यांच्या मागण्या. सर्वात पहिले प्रशासनात भारतीयांचा सहभाग. ठीक आहे, सर्वात पहिला पण प्रशासनात भारतीयांचा सहभाग. म्हणून ICS चं भारतीयकरण. तुम्ही ICS चं भारतीयकरण करा, भारतीयांना अधिकार द्या. ICS परीक्षा देण्याचं. ICS सायमल्टेनियसली इंडियाला पण घ्या आणि लंडनला. ICS सायमल्टेनियसली इंडियाला पण घ्या, कारण ICS फक्त लंडनमध्येच होतो. इंडियामध्ये पण घ्या आणि ते लंडनला पण घ्या. ICS चं भारतीयकरण करा. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट बघूया. ठीक आहे, विधानसभाचा विस्तार. विधानसभाचा विस्तार करा. विधानसभाचा विस्तार. ठीक आहे, विधानसभा. आता विधानसभा जे आहे सो याला तुम्हाला लक्षात ठेवायचं. विधानसभेला विधानसभा त्याला आपण इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पण म्हणतो. मित्रांनो, ही 1861ला बनली. 1861ला इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अर्थात विधानसभा, ती केंद्रीय विधानसभा ती बनली. ठीक आहे, त्याच्यामध्ये बनल्यापासून 1861ला ती बनली आणि तेव्हापासून 1892 पर्यंत त्याच्यामध्ये भारतीय सदस्य काही जास्त नव्हते, राहिले आहेत भारतीय सदस्य. ओके, त्या काउन्सिलमध्ये, त्या विधानसभेमध्ये, जी केंद्रीय विधानसभा आहे त्याच्यामध्ये भारतीय राहून गेले नाहीत. ओके, पण त्यांना जास्त नेतृत्व नव्हतं. म्हणून त्याच्यामध्ये जे आहे विस्तार करा. त्या विधानसभेमध्ये, केंद्रीय विधानसभा जी आहे त्याला विस्तार करा आणि त्याच्यामध्ये आमचा समावेश करा. आम्ही भारतीयांचा जे आहे समावेश करा. ही पण एक मागणी आहे मवाळवाद्यांची. ओके, डन.
नेक्स्ट थर्ड पॉईंट जे तुम्हाला सांगत आहे मी, न्यायपालिका आणि कार्यपालिका वेगळी. न्यायपालिका व कार्यपालिका वेगळी, हे लक्षात ठेवायचं. न्यायपालिका कार्यपालिका वेगळी करा. नेक्स्ट पॉईंट जे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो आहे सेनावरती जो तुम्ही करून राहिले आहे, सेनावर जो खर्च आहे, सेनावरचा खर्च कमी करा. ठीक आहे. आता एक प्रश्न विचारला होता, नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन. नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन. सो हे काय आहे? नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन. नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन काय आहे? आम्ही टॅक्स, आमचं नेतृत्वच नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, तुमच्या या विचारधारामध्ये, तुमच्या या प्रशासकीय सेवेमध्ये, तर आम्ही कशाला टॅक्स द्यायचा? तर हा नारा होता, मवाडवाद्यांचा नारा आहे हा, नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन. आमचं नेतृत्व नाही आहे म्हणून आम्ही कर पण भरणार नाही. यू हॅव टू रिमेंबर दिस ऑल्सो. ठीक आहे. नेक्स्ट, मिठावर कर कम कर. मीठ जे आहे, मिठावर जे आहे, सॉल्ट टॅक्स, मिठावर कर. आणि शुगर जे आहे, म्हणजे गन्ना जो आहे, काय म्हणतो आपण त्याला, शुगर केनवर जो आहे, साखरवर जे आहे, शुगर केनवर ड्युटी, कस्टम ड्युटी लागायची, ती ड्युटी कमी करायला सांगितली. हा पण त्यांची एक मागणी. हे सगळ्या मागण्या विचारल्या जातात. खालीलपैकी कोणते मागण्या आहेत मवाळवाद्यांचे? तो विद्यार्थी काय करणार आहे? फक्त राजकीय संघटना बनवा आणि राजकीय विचारधारा पसरवा, बस देशप्रेम पसरवा, हेच प्रयत्न. अरे खूप साऱ्या मागण्या होत्या त्यांच्या. ह्या सगळ्या मागण्या तुम्हाला एक वेळा रिडिंग देणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. सॉल्ट टॅक्स कमी करा, शुगर केनवर ड्युटी कमी करा. ठीक आहे. एक आर्म्स ऍक्ट होता, आर्म्स ऍक्ट 1878 चा आर्म्स ऍक्ट. या ऍक्टच्या अनुसार भारतीय बंदूक घेऊ शकत नाही. ठीक आहे. हा जो आर्म्स ऍक्ट आहे त्याला रिपील करा, त्याला वापस घ्या, त्याची गरज नाही आहे, त्याला तुम्ही परत. त्याच्यानंतर अजून काय मागणी आहे? भारतीयांना शिक्षण करण्यामध्ये, त्याचा शिक्षणमध्ये खर्च वाढवा. भारतीयांना शिक्षण जे तुम्ही देऊन राहिले त्याच्यावर खर्च वाढवा, शिक्षण खर्च बढ़ाओ, शिक्षा के लिए यहाँ पे और पैसा लाओ, भारतीय को और पढ़ाओ. हे सगळे मागणी आहे. ठीक आहे. सो दीज आर द व्हेरियस पॉईंट जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. फ्रीडम ऑफ स्पीच मागितलेली आहे. ठीक आहे. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे भाषण स्वातंत्र्य मागितलेलं आहे त्यांनी. आणि संघटना बनवण्याचं स्वातंत्र्य. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या काय आहेत? मागण्या आहेत. कोणाच्या मागण्या आहेत? मवाडवाद्यांच्या मागण्या. सो मवाडवाद्यांच्या मागण्या सगळ्या क्लिअर आहेत सगळ्यांना. मवाडवाद्यांच्या जे मी मागण्या सांगितल्या हे सर्व मागण्या लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. एक दोन मागण्या लक्षात नाही ठेवायच्या. आर्म्स ऍक्ट वगैरह हे सगळंच तुम्हाला ICS वगैरह इंडियामध्ये करा. ICS का जो है काय म्हणू आपण त्याला, ICSचं भारतीयकरण वगैरे, हे सगळ्या पॉईंट्स जे आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे. इज एनी डाऊट तुम्ही विचारू शकता. कन्सेप्टवर राहा. ठीक आहे. बरं. तर हे सगळ्या मागण्या मवाडवाद्यांच्या आहेत. आपण मवाडवाद्यांना विस्तृतपणे वाचून राहिलो आहे. मवाडवादी टॉपिक आहे आपला आजचा आणि त्यांना आपण समजून घेऊन राहिलो आहे. ओके. काँग्रेसची स्थापना आणि मवाडवादी हा आपला आजचा कन्सेप्ट आहे. यश, सक्सेस ऑफ द मॉडरेट्स, त्यांना यश मिळाला की नाही मिळाला? मवाडवाद्यांना कशा पद्धतीचं यश मिळालं? सो मवाडवाद्यांना यश मिळाला काय वाटते तुम्हाला? त्यांना यश मिळालं? सांगा कमेंटमध्ये. मवाडवाद्यांना यश मिळाला का? त्यांनी आपले जे डिमांड्स ठेवले त्यांना यश मिळालं? काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला असं विचार, मवाडवाद्यांना यश मिळालं का त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये? 1885 ते 1905च्या काळामध्ये त्यांना यश मिळालं. ठीक आहे. सो आपण आता मुद्द्यावर, त्यांना यश मिळालं. सो त्यांना यश थोडाफार मिळालं. ठीक आहे. त्यांच्या सर्व डिमांड्स इंग्रजांनी स्वीकार नाही केला. इनफॅक्ट लक्षात ठेवा, त्यांच्या डिमांड्समुळे, त्यांच्या वाढत्या मागण्यामुळे काँग्रेस आता डोकीदुखी झाली. कोणाला डोकेदुखी झाली? इंग्रजांना. बाबा हे काय पक्ष आहे आता, हा मागण्या जो आहे डिमांडवर डिमांड चालू राहिले. एक काळ असा होता, लॉर्ड डफरींनी यांचं जेवण ठेवलं होतं, सगळ्या काँग्रेसच्या सदस्यांचं डिनरला बोलवलं होतं सगळं. आणि आता जे आहे, आता डिमांड्स वाढत चाललेले आहेत. आता डिमांड्स तर पूर्ण काही झाले नाही, पण काही गोष्टींमध्ये त्यांना यश मिळालं. येस, काही
काही गोष्टींमध्ये यश मिळालं. सो कुठे कुठे यश मिळालं ते बघूया. पहिला पॉईंट मोडाळांचं यश. त्यांनी लोकशाहीचे विचार, ओके, स्वातंत्र्य, समता, संविधानिक प्रक्रिया, काय संविधानिक प्रक्रिया याचा जो आहे हे जे आहे हे पोहोचवलं, हे लोकांपर्यंत पोहोचवलं. काय काय पोहोचवलं त्यांनी? लोकशाही पोहोचवली, स्वातंत्र्य काय असं पोहोचवलं, देशप्रेम काय आहे, राजकारण काय आहे, संविधानिक प्रक्रिया काय आहे, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी जी आहेत त्यांनी पोहोचवले. हे लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्यांना यश मिळालं. अरे ते इंग्रजांना समर्थन करणारे लोक आहेत. त्यांना इंग्रजांचं जे राज्य आहे त्यांना खूप छान वाटत होतं की इंग्रजांचं राज्य जे आहे भारतामध्ये ते खूप चांगली गोष्ट आहे. भारतामध्ये इंग्रजांचं राज्य आहे तर म्हणून ते इंग्रज समर्थक होते. आणि इंग्रजांची जी भूमिका होती संविधानिक प्रक्रिया, स्वातंत्र्य, समता वगैरे जे प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रियेवर त्यांचा भर होता. आणि कुठे ना कुठे ते प्रक्रिया आहे लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं. आता इथे दोन लीडर आहेत, ठीक आहे. एक लीडर आहे दादाभाई नौरोजी. यांचा लुटीचा सिद्धांत प्रसिद्ध, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल हे ग्रंथ आहे. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. हे मवाळवादीच आहेत ना. यांनी लुटीचा सिद्धांत लोकांपर्यंत पोहोचवला. बघा असा प्रॉब्लेम चालू आहे, सगळा माल तिकडे चाललेला आहे लुटीचा सिद्धांत. आणि ते जे 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 देश आहे जे आपल्यावर राज्य करून राहिले ते अशा पद्धतीने श्रीमंत म्हणून पॉवर्टी अँड ब्रिटिश रूलमध्ये ते लुटीचा सिद्धांत सांगतात. ते जे आहेत येस रानाडे, महादेव गोविंद रानाडे यांचा एक ग्रंथ आहे. एसे ऑन इकॉनॉमिक्स असं काहीतरी आहे ग्रंथाचं नाव. एसे ऑन इकॉनॉमिक्स. या सर्व गोष्टींमुळे जे आहे एसे ऑन इकॉनॉमिक्स हे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून राहिले. आणि हे लोकांना समजून राहिले हे बघा काय अशा पद्धतीने इथे लूट चालू आहे. इथे या लिडर्सचा पण रोल मोठा. अजून काय तो परीक्षेमधला पॉईंट डायरेक्ट मला सांगा. डायरेक्ट सर्वात मोठा जो यश आहे म्हणजे यश थोडंफार प्रमाणात घेतला पण यांचा जो सर्वात मोठा यश तो होता ज्यावेळेस 1892चा जो आहे कायदा पारित झाला. 1892चा इंडियन काउन्सिल ॲक्ट. ओके, इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1892 हा जेव्हा पारित झाला याच्यामध्ये जे केंद्रीय विधानसभा आहे, केंद्रीय विधानसभाची संख्या वाढवण्यात आली आणि त्या संख्या विधानसभेची केंद्रीय विधानसभा सदस्य संख्या जी आहे सदस्य संख्या वाढवण्यात आली आणि त्याच्यामध्ये जे आहे भारतीयांना समावेश, भारतीयांना जे आहे ते चान्स विधानसभा हा सर्वात मोठा यश आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1892. आता या इंडियन काउन्सिल ॲक्टमध्ये तुम्ही इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1892 नक्कीच वाचा. पण याच्यामधले दोन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पहिला पॉईंट भारतीयांना संख्या वाढली. दुसरा पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, सेकंड पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जे बजेट येत होतं भारतीयांसाठी बजेट, त्या बजेटवर जे आहे चर्चा करण्याचा अधिकार भारतीयांना भेटतो. बजेटवर जे इंग्रजांचं बजेट राहायचं त्या बजेटवर जे आहे अहवाल द्यायला म्हणतो त्या अहवालावर बजेटवर जे आहे अर्थसंकल्पावर भारतीयांना चर्चा करण्याचा अधिकार भेटला. चर्चा करण्याचा, प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना भेटला. प्रश्न विचारणे कधी म्हणजे तर तुम्हाला प्रश्न विचारण्याची परमिशन हवी. तर इथून कुठेतरी जे आहे तुम्ही बघू शकता की इथून भारतीयांना जे आहे थोडा चान्स भेटतो शासनाकडे. तो हे जे आहे हे मवाळवाद्यांचं सर्वात मोठं यश आहे. लक्षात ठेवा 1892चं इंडियन काउन्सिल ॲक्ट. ठीक आहे, दिस इज द बिगेस्ट सक्सेस. एसे ऑन इंडियन इकॉनॉमी ॲब्सोल्युटली करेक्ट ब्रदर. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. सो आजचे जे टॉपिक्स आहेत फॉर्मेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना
आणि मवाडवादी नेते आणि मवाडवाद्यांचं कार्य, त्यांच्या डिमांड्स, त्याच्यानंतर मवाडवाद्यांना काय यश मिळाला, ठीक आहे, काय सक्सेस आहे त्यांचं, हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत UPSC मेन्समध्ये पण विचारले जातात आणि MPSCमध्ये तर अनेक वेळा जे आहेत तुम्हाला CSAT पॅटर्न आणि ह्या जे क्वेश्चन्स असतात त्या खालीलपैकी कोणते योग्य आहे आपण एक वेळा बघूच. वेडनेसडे थर्सडेला एखादा पेपर आपण घेऊच, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अजून क्लिअर सुद्धा आहे. सो इज द कन्सेप्ट क्लिअर? मवाडवादी आणि काँग्रेसची स्थापना होप तुम्हाला समजलेलं आहे सगळं, ठीक आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण उद्या भेटूया. ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा. जय भीम, जय भारत. आणि काही डाऊट्स असतील तर विचारा.